आज आपण बासमती तांदळापासून अगदी मोकळा आणि सुटसुटीत बासमती राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा बासमती राईस बनवायला अगदी सोपा आहे, फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत। चला तर आपण हा बासमती राईस कसा बनवायचा ते बघूयात। इथे मी 1 ग्लास जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे। बासमती राईस जेवढा जुना असतो तेवढा तो जास्त छान फुलतो। बासमती राईस मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे व त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। काही जण तांदूळाचा सुगंध जाऊ नये म्हणून तांदूळ धुतच नाहीत, तर असं करू नका। निदान एका तरी पाण्याने आपण तांदूळ धुतलाच पाहिजे। धुतलेल्या तांदळामध्ये पाणी घालून आपण 15 ते 20 मिनिटं हा तांदूळ भिजू देणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर आपला तांदूळ व्यवस्थित भिजला आहे। आता तांदूळ शिजवण्यासाठी आपण एका कढईमध्ये ज्या ग्लासाने आपण तांदूळ मोजलेला आहे त्या ग्लासानेच 1.5 ग्लास पाणी घेणार आहोत। पाण्यामध्ये आपण अर्धा ते 1 टीस्पून मीठ घालणार आहोत। बासमती राईस शिजल्यावर एकमेकांना चिटकू नये यासाठी आपण इथे 1 वगळी तेल घालणार आहोत। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण यामध्ये भिजवलेला बासमती तांदूळ घालणार आहोत। तांदूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत। हे जे मी झाकण ठेवलेलं आहे यामधून थोडीशी एअर पास होते। जर तुम्ही साधी प्लेट झाकण म्हणून ठेवणार असाल तर अर्धवट झाकण ठेवा। आता 15 ते 20 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित आपण तांदूळ शिजू देणार आहोत। 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढून चेक करायचं आहे। जर पाणी कमी पडत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। तांदूळ आता व्यवस्थित शिजला गेलेला आहे, सर्व पाणीसुद्धा आटले आहे। तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी छान फुलला आहे व अगदी मोकळासुद्धा झालेला आहे। बासमती राईस तुम्ही दाल तडका, वेगवेगळ्या भाज्यांच्या ग्रेव्ही यासोबत एन्जॉय करू शकता। तुम्हाला जर हा बासमती राईस बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।